नमस्कार श्रोते मित्र हो. कथा विश्व सादर करीत आहे अण्णाभाऊ साठे लिखित कथा उपकाराची फेड. शिवारावर सकाळची कोवळी किरण तळपत होती. वातावरणात आल्हाद भरला होता. उभ्या पिकांनी गजबजलेला शिवार धुंद झाला होता. कंसातील चीक पिऊन उंडारलेली रानपाखरं स्वच्छ आकाशात गिरक्या घेत होती. जागोजाग हिरव्या गार झाडावर बसून ती किलबिलाट करत होती, नाचत होती, गात होती. आणि गावाच्या मध्यभागी असलेला कळस ताल देत होता. माणसाच्या देहात एक आगळी गती भरली होती. त्याचं तन मन धन रानात होतं. एकूण एक कष्टाळू माणूस रानात धावत होता आणि गाव निर्जन होत होता. सर्व काही शांत भासत होतं. महारवाड्या शेजारच्या चांभारवाड्यात सामसूम झाली होती. शंकर या चांभाराच्या दारापुढच्या लिंबावर एक बगळा आपली मुंडी आपल्या बगलेत मारून एका पायावर उभा राहून पेंगत होता. आणि खाली सोप्यात शंकर हातघाईवर आला होता. त्याने एक पाय सरळ पुढे पसरून आणि एक दुमडून पाठ भिंतीला लावली होती. आणि तो मन्या परटाचं खेटर सरळ करीत होता. आरी रापी अस्ती इंगा ही त्याची हत्यारं त्याच्या आजूबाजूला पडली होती. एका परळात सळाचं भेंडोळं मुरत होतं. नुकतीच आणलेली कातड्याची घडी सोप्यात दरवळत होती. घरात चहा कडत होता, त्यामुळे त्याच्या अंगणात भलतीच चपळाई शिरली होती. तो परटाच्या खेटराला उलटपालट करीत होता. आणि किंचित अंतरावर उपलानी बसलेला मन्यापरीट शंकराच्या हातातील आपल्या खेटराकडे टक लावून पाहत होता. त्या खेटराबरोबर त्याची नजरही उलटी पालटी होत होती. मन्या परटाचा उभ्या गावावर दरारा होता आणि त्याच्या बोलाला मोलही होतं. बेचाळीपासून तो पुढारी म्हणूनच गावात मिरवत होता आणि असला पुढारी आपला मैत्र म्हणून शंकर या चांभार भलताच चढला होता. बाजूला एका लाकडाच्या ओंडक्यावर बसून लखुमांग चांभाराकडे पाहत होता. त्याच्या पायतानाचा पणा उपसून निघाल्यामुळं त्याचा खोळंबा झाला होता आणि शंकराचं काम संपत नव्हतं. शंकर चांभार हातानं खेटर नीट करीत तोंडानं बोलत होता. बोलण्यात याची बरोबरी करणारा माणूस त्या गावात नव्हता. वर्षात 4-6 महिने मुंबईत राहून हा चांभार भलताच शहाणा म्हणून या गावात ख्याती पावला होता. तो दिल्लीपासून तो चामड्याच्या बाजारापर्यंत सर्व विषयावर बोलत होता, विनोद करीत होता, हसत होता आणि परीट व मांग यांना हसवीत होता. इतक्यात मळू महार पायाच्या अंगठ्यात पायतान धरून ओढीत आला. त्याला पाहून शंकर्या म्हणाला, का घोडं मरगळीला आलं? हो, अंगठा तुटला गा, असं म्हणून मळूनं बैठक मारली. मग शंकर्यानं परटाचं खेटर परटाकडं सरकावून सळ ओढला. एक आरी घेतली आणि तो सळ व ती आरी मळूकडं फेकीत तो म्हणाला, घ्या ह्यो सामान्नी, करा नीट पायतान. सरळ आणि आरी घेऊन मळू आपलं पायतान सांधू लागला. तसा लखुमांग पुढं सरकत म्हणाला, मला बी देगा, पणा उसवलाय. वाईच कड काढ. शंकर्या अंग मोडीत म्हणाला, माझ्यापाशी आरी हाय, एकनी मागता दोघं कशी बरं देऊ? पाळीपाळीनं घ्या, नाहीतर ममईच्या भांडणावाने हातच भांडणं लागल हो. असं म्हणून तो मोठ्यानं हसला. मांगा महाराच्या खेटराला हात लावू नये हा रिवाज शंकर्या हे काटोकर पाळीत होता. मग तो कुठं आरी टोचावी, कसं सळ ओढावा हे मळूला दुरूनच सांगू लागला. मळू पुढं पाहत आपलं काम करीत होता. तो कोणाशीच बोलत नव्हता. परंतु शंकर्याला गप्प बसवलं नाही. त्यानं खाजून खरूज काढली. तो परटाला वळून म्हणाला, महाराचं बी घसारला बरं. तेरं कसं? मळूनं सळ ओढीत विचारला आणि शंकर्या म्हणाला, त्यांनी समितीला मत देऊनास काँग्रेसाला पाडलं. एक गोष्ट बोलू? मळी आरी टोचीत विचारलं. हो हो, बोल की. शंकर्या टकुरं खाजवलं. चांभारा टाक्या गणिक बुध असती अशी एक मन आहे. मळू चिडक्या स्वरात म्हणाला, पण तुला चांभार असून एक बी नाही. माझ्या टकुऱ्यात नाही आलं. शंकर्यानं नकारार्थी मान हलवली. आणि मळू म्हणाला, अरे काँग्रेस पडली ह्यात तुझ्या बाचं काय गेलं? तसं नव्हं. शंकर्या चाचरत म्हणाला, आपण गरीब चिलटानी हत्तीवर गाड्या खेळणं बरं नाही. अरे मग ते हत्ती पडला कसा? बोल. मळू चीड आली. त्यानं बोल या शब्दावर जोर दिला. त्याबरोबर शंकर्या पेकाट खाजू लागला. त्याचा चेहरा खर्रकन उतरला. बोलण्यात ख्याती पावलेला शंकर भुई सपाट झाला. परीटनी लखुमांग गंभीर होऊन शंकर्याकडे पाहू लागले. एवढ्यात चहा तयार झाला. शंकर घरात गेला आणि चहा पिऊन पुन्हा बाहेर आला. त्याला हुशारी आली. त्यानं देवळीत ठेवलेला खास कप
कपात लखूला चहा दिला आणि तो मळूला म्हणाला, वाईट चहा घेणार का? मी चांभाराचा चहा पित नाही, हातातील आरी परत फेकत मळू म्हणाला आणि शंकर चिडला. तो आपल्या मिशा साफसूफ करीत म्हणाला, मानानं पान खावा असं वडिलाचा बोल आहे, पण शेरडावानी पाला खाऊ नये असा माझा बोल आहे. मळूची नाकपुडी थरारली. ती पाहताच शंकर गुरकला. म्हणजे काय? म्हणजे वासरात लंगडी गाय. शंकराला मळूचा राग आला, परंतु मळूची वयोमर्यादा आडवी आली म्हणून तो गप्प बसला आणि तोंडावरून शांतपणे म्हणाला, असा तिडक्यात का बोलतोस? माझं बोलणं सरळ आहे. मळू म्हणाला, तू माझा चहा पिणार का? ते कसं बरं जमना? तू महारनी, मी चांभार, मग आम्हीच तुझा चहा का प्याचा? साऱ्यांनी आपापल्या पायरीनं वागावं. शंकर म्हणाला आणि मळू थोडं पुढं सरकून बोलला, तुझी कंची पायरी, चल नाव घे. तू आमची बरोबरी करू नग. शंकर्या म्हणाला, तुम्ही ढोर ओढता, कातडी काढता आणि ती कातडी चिलबिलून तू संसार करतोस नि वर बेंबीला थुंकात लावून बामण. अरे मग आम्ही महाराचं खावं काय? शंकर्या रडकुंडीला आल्यासारखा मध्येच ओरडला, 18 पगड जात देवानं केली आणि आम्ही तुम्हासनी सळणी आरी देतो, त्याचं उपकार माना, विसरू नका. नाही विसरत. मळू चटकन उठला आणि म्हणाला, तुझा सळणी आरीचा उपकार फेडूनच मी मरण. असं म्हणून तो वाटेला लागला. शंकर्या चांभार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून पाहत राहिला. परीटनी, लखू, मांग यांनी चांभाराकडे पाहिला आणि चांभार लाजला. दुःखी झाला. तो परीटाकडे वळून हळूच म्हणाला, महारानं माझा अपमान केला. मळू महार आणि शंकर चांभार या दोघांच्या आयुष्यात तो दिवस मोठा आणीबाणीचा ठरला. त्या दिवसापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते, समोरासमोर कधी येत नव्हते आणि आले तरी दिशा बदलून चालत होते. त्यांच्या मनात शब्दांच्या जखमा चिघळत होत्या. काट्यानं कुरूप व्हावं तसं दोघांच्या काळजात कुरूप केलं. सळणी आरी देतो हे उपकार मान, हा शंकराचा बोल मळूच्या काळजात रुतून बसला होता. आणि कातडी चिलबिलून संसार करतोस निवर बेंबीला थुका लावून बामण ही मळू महाराची डिरकी शंकराच्या वर्मी लागली होती. ते सुगीचे दिवस गेले. पुन्हा साऱ्या जमिनी उघड्या होऊन ऊन खात पडल्या. पुन्हा पावसाळा तोंडावर आला. नगारे वाजवून वर्दी दिली नि मेघराजांची स्वारी भूतलाकडे निघाली. मृग नक्षत्र निघालं. काळ्या धरणीनं सुंदर हिरवी शहाल पांघरली. तिच्या मस्तकी अनंत जातीची नि रंगाची रानफुलं डोलू लागली. एखाद्या लाजऱ्या बाईप्रमाणे ती भानावर आली. डोंगराचं वैभव वाढलं. माळावर रेशमासारखे करड झळझळू लागले. भुसकटाप्रमाणे चिलट भिरभिरू लागली. सर्वत्र सुरवंट वळवळू लागले आणि मग हळूहळू त्या सुरवंटाची फुलपाखरं होऊन माळानं उडू लागली. सर्वत्र आनंद भरला. पण त्याच दरम्यान गावची गुरं चिपळू लागली आणि एकाएकी फर सुजून ती बसू लागली. त्या गावात जनावरांचा रोग शिरला आणि हाहाकार उडाला. पहिल्या दणक्यात शंकराची म्हैस आजुरली. दुसऱ्याच दिवशी तिने डोळे वटारून जीव सोडला आणि एकदम शंकराच्या डोळ्यापुढं मळू महार उभा राहिला. तो तसाच लगबगीने महारवाड्यात गेला. मळू उठला. उन्हाला पाठ लावून बसला होता. त्याला शंकर्या म्हणाला, मळू नाना, माझी म्हैस मेली, चल. चल कुठं? मळू शांतपणे म्हणाला, मी येऊन काय तुझ्या म्हशीला जिती करणार आहे? तसं नव्ह, आता बघ चल की. चांभार चाचरला. त्या मेलेल्या म्हशीला बघून मला काय मिळणार? मळू महाराच्या बोलण्याचा रोग कळताच शंकरानं परटाचं घर गाठलं आणि मग दोघांनी गाव उठवलं. महार चढली लेका, चला, महाराजने आता गाव दिसना. अरे चला की, महारुडा द्या फुंकून. असं कैक दगड मारून मन्या परटानं आग्या मोहळ उठवलं. परटाच्या पुठ्ठ्यातील पोर दिसेल ते घेऊन महारवाड्याकडे धावत निघाली. गण्या गुरुवानं ते पाहिलं आणि त्याला चेव आला. त्यानं काकीतील शिंग तोडला, तोंडाला लावून फुंकलं. त्याबरोबर एकूण एक माणूस बाहेर पडला आणि त्या लोंड्यात मिसळून महारवाड्याकडे निघाला. सर्वांच्या शेवटी चावडीत खबर गेली आणि रंगू पाटील उपरनं झटकत धावत निघाला. दंगल पार महारवाड्याजवळ आली. ती आरडाओरड ऐकून मळू थळात आला. तेव्हा हातात काठी घेऊन पणजी आकडून परीट कोकरासारखा उड्या घेत येताना दिसला. त्याच्या मागं 100-200 पोरं पळत होती. त्यांना पाहून मळू आडवा उभा झाला आणि मोठ्यानं ओरडला, तिथंच थांबा, मोहर येऊ नका. त्याबरोबर सर्वच चाकले. परीट गपकन थांबून म्हणाला, जीव पाहिजे असेल तर मागं सर. मला नग जीव, कंटाळा आलाय त्याचा. मळू नाक फेंदारून म्हणाला, काय भानगड आहे? मी महारुडा पेटवणार आहे. परीट गुरकला, तू नग पेटू, मीच पेटवतो. मळू ओरडला, पर काय झालं ते आधी सांग. मळूच्या बोलण्यानं परीट पेचात पडला. तो विचार करीपर्यंत सारा गाव थळीत येऊन दाखल झाला.
काय प्रकार आहे तो समजून घेऊ लागला. अरे काय झालं असं तो खेकसू लागला. एवढ्यात परटाला मागं सरून रंगू पाटील पुढं आला आणि म्हणाला, मळू काय भानगड आहे कळू दे की. भानगड काय नाही, मळू म्हणाला. परीट महारुडा जाळाय आलाय. काय र म्हण्या, काय झालं? पाटलानं रोखून पाहत विचारलं आणि नाक फुगून परीट म्हणाला, शंकर्याची म्हैस मेली आणि महार ती ओढी नाही ती असली महाराचं नग आमासनी. अरे कुणा बी घर कुणी जाळाय हात काय मोगलाय हाय होय, पाटील बिथरून म्हणाला आणि भरकन गावात 2 तट पडले. परटाविरुद्ध गावचा कल फिरला. त्यामुळे परटही पेटला आणि ओरडला, मला फासावर चढू, आम्ही मागं हटणार नाही हो. अरे तू 17 वखत फासावर जा, पण त्या शंकर्या चांभाऱ्याच्या मेलेल्या म्हशीपायी गाव ढानकाला देऊ न ग. पाटील परटापेक्षा दुप्पट आवाज चढून ओरडला आणि एकदम सारा गाव परटावरच उलटला. त्याबरोबर परटाची माणसं एक नाहीशी झाली. गर्दीतून ती डोळा चुकून सरकली आणि मन्या एकटाच त्या गावाबरोबर तंडू लागला. तो म्हणाला, मग गावची मेलेली ढोर कोण वडणार गा, त्याची तुला का पंचात. पाटील म्हणाला, तुझ्या गोट्यात शेपूट नाही नी का वळवळ करतोस. इतक्यात शंकर्या गर्दीतून पुढं आला. त्यानं हात जोडून विचारलं, माझी म्हस महार ओढीत का नाही ती इचारा. पायतनाचा अंगठा तुटला की त्यासनी चांभार दिसतो, एरवी दिसत नाही. का दिसत नाही? दिसतो की, मळू म्हणाला. अंगठा तुटला की तू सळणी आरी देतोस. हो हो, चांभार मध्येच ओरडला, देतोच की. मग थांब तर, असं म्हणून मळू घरात गेला आणि आरूस आणि कावडणी घेऊन आला. ती ढोर ओढण्याची अवजारं चांभारापुढं ठेवून म्हणाला, एकदा सळ आणि आरी देऊन तो माझ्यावर उपकार केलास. आता हे आरूसनी कावडणी देऊन मी तुझ्या त्या उपकाराची फेड करतो. हे घेऊन जा आणि वड आपली म्हस. चांभार कावडण्याकडे डोळे फाडून पाहत म्हणाला, कावडणी आरूस नेऊन मी काय करू याचं. त्यावर मळू म्हणाला, सळणी आरी घेऊन म्या जसं केलं तसं तू बी कर, जमल जा. मळूचं ते बोलणं ऐकून सारा गाव हसला. मळूच्या मनातलं दुःख साऱ्यांना उमजलं आणि आपल्या काळजातील जखम भरून आल्यासारखं मळूला वाटलं. मन्या परीट खजील झाला.